नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधील प्रॅक्टिस सेट 2.1 हे कंप्लीट केलेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे 2.2, पण 2.2 च्या अगोदर पाहणार आहे काही बेसिक कन्सेप्ट, ज्या बेसिक कन्सेप्ट मध्ये दिलेला आहे आपल्याला मेथड टू सॉल्व अ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ला सॉल्व करण्यासाठी काही मेथड आहे, जशा ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कशाला म्हटलं होतं आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशन्स अँड इक्वेशन्स कंटेन वन व्हेरिएबल अँड हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज 2। हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c = 0। क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म। या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व करण्यासाठी काही मेथड आहे, मेथड मध्ये पहिली मेथड आहे आपल्याजवळ फॅक्टरायझेशन मेथड। कोणती आहे? फॅक्टरायझेशन मेथड। त्यानंतर दुसरी मेथड आहे आपल्याजवळ कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड। आणि तिसरी मेथड आहे आपल्याजवळ फॉर्म्युला मेथड। या तिन्ही मेथडला आपल्याला सॉल्व करायचं आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सने। पहिले या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला फॅक्टरायझेशन मेथडने सोडवायचं आहे, म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर फाइंड आउट करायचं आपल्याला आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट। त्यानंतर कम्प्लीटिंग स्क्वेअर। या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मला कम्प्लीटिंग स्क्वेअर याच्यामध्ये एक थर्ड टर्म ऍड करून या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व करायचं आहे, ज्याच्यामध्ये जे दिलेला व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल कोणता आहे? x। या व्हेरिएबलची आपल्याला काय करायची आहे? व्हॅल्यू करायची आहे। त्यानंतर फॉर्म्युला मेथड मध्ये दिलेला आहे, जर व्हेरिएबल x असेल दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये, तर -b ± √b² - 4ac / 2a। या फॉर्म्युल्यामध्ये सर्व आपल्याला abc च्या व्हॅल्यू ठेवून या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व करायचं आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची। त्यानंतर या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व करण्यासाठी आपण सुरुवातीला बघणार आहे फॅक्टरायझेशन मेथड। फॅक्टरायझेशन मेथड ही मेथड जी आहे यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आहे, ही 2.3 मध्ये जे दिलेली कोणती? कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड। आणि त्यानंतर फॉर्म्युला मेथड हे आहे 2.4 यामध्ये प्रॅक्टिस सेट मध्ये। त्यानंतर आपण सोडवणार आहे सोल्युशन्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड। सोल्युशन्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन जे दिलेलं आहे, कोणती इक्वेशन्स आहे? ही इक्वेशन्स आहे ax² + bx + c = 0। या फॉर्म मध्ये जर एखादी इक्वेशन्स असेल, कोणती? आपण एक इक्वेशन्स घेऊ। एक इक्वेशन घेतल्यानंतर x² + 5x + 6 = 0 ही एक इक्वेशन्स आहे। या इक्वेशन्सला आपल्याला सोडवायचं आहे फॅक्टरायझेशन मेथडने। तर काय करायचं? दिलेला जो x आहे, काय आहे? x² जे आहे, ही टर्म जी आहे ना, याला लागून असणारी जी कोएफिशिएंट आहे या आणि कॉन्स्टंट टर्म या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन्स करायचं। मल्टिप्लिकेशन्स केल्यानंतर असे दोन नंबर घ्यायचं ज्यांचं मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे आणि ज्यांचं ऍडिशन्स किती आले पाहिजे? 5 आले पाहिजे। तर मोठा नंबर सुरुवातीला घ्यायचं 3 × 2। या दोघांचं मल्टिप्लिकेशन्स केल्यानंतर 6 येते आणि या दोघांचे ऍडिशन्स किती येते? 3 + 2 = 5। त्यानंतर काय करायचं? हे x² जशाच तसं या 5x ला काय करायचं? 3x + 2x लिहायचं आणि त्यानंतर हे 6 जशाच तसं। त्यानंतर या दोघाही संख्याचा विचार करायचा, त्यानंतर या दोन संख्यांचा विचार करायचा। या दोघांमध्ये काय कॉमन आहे? x कॉमन आहे। या दोघांमध्ये x कॉमन बाहेर काढलं, इथे काय उरलेलं आहे? x प्लस इथे काय उरणार? 3। हा x आपण बाहेर घेतलेला आहे। त्यानंतर प्लस या दोघांमध्ये काय कॉमन आहे? 2 कॉमन असल्यानंतर इथे x शिल्लक राहणार। त्यानंतर 2 ने कशाला मल्टिप्लाय? 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 6 येते, तर हे = 0। जर हे दोन्ही ब्रॅकेट सारखे येत असेल तर आपलं सोल्युशन बरोबर ऍक्युरेट चालू आहे। त्यानंतर काय करायचं? जे दिलेलं आहे, काय आहे? जे एका ब्रॅकेट मध्ये आलेलं आहे सोल्युशन, ते एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं जशात तसं। उरलेलं काय आहे? x + 2 हे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये, x + 2 हे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये = 0। जर कोणतेही दोन नंबर काय असेल? कोणतेही दोन नंबर a × b जर 0 असेल तर आपल्याला a = 0 and b = 0 असं लिहिता येते। कोणतेही दोन नंबर जर इक्वल टू च्या फॉर्म मध्ये 0 असेल तर मल्टिप्लिकेशन मध्ये, तर काय लिहायचं? x + 3 = 0 and x + 2 = 0 हे दोन लिहिलं। त्यानंतर x + 3 = 0 आपल्याला या इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय करणं? याच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणं। या व्हेरिएबल काय आहे? x आहे, तर x ची व्हॅल्यू काढताना हा 3 तिकडे ट्रान्सफर करायचं, +3 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर -3 हे व्हॅल्यू आलेली आहे x ची। यानंतर x ची व्हॅल्यू आली आहे 2 ला तिकडे ट्रान्सफर केलेला -2 हे झालेलं आहे x च्या दोन व्हॅल्यू। हे च्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे? रूट्स आहे, म्हणजे या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे। हे आपण फाइंड आउट केलं कोणत्या मेथडनी? फॅक्टरायझेशन मेथडनी। हेच आपल्याला पाहायचं आहे समोर। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, प्रॅक्टिस सेट पाहू आपण। प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला
प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड. काय आहे? फॅक्टरायझेशन मेथडनी या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व करायचं. काय करायचं? सुरुवातीला लेट काय आहे? गिव्हन इक्वेशन. सुरुवातीला गिव्हन इक्वेशन जशाच तसं लिहिलं. गिव्हन इक्वेशन्स आहे आपल्याजवळ एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल्स टू 0 ही इक्वेशन्स आहे. या इक्वेशन्सला आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करायचं. काय करायचं? एक्स स्क्वेअरला जी टर्म लागलेली आहे काय आहे? काही नाही म्हणजे 1 आहे. 1 मल्टिप्लाय बाय 54 हे 54 मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर असे दोन नंबर घ्यायचं ज्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? 54. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 54 आल्यानंतर काय घ्यायचं? दोघांचं मल्टिप्लिकेशन 54 आलं पाहिजे आणि दोघांचं ऍडिशन किती आलं पाहिजे? -15. असे दोन नंबर काय आहे? 9 मल्टिप्लाय बाय 6 9 सख 54 काय येते? 9 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल्स टू काय येणार आपल्याजवळ? 9 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल्स टू आपण 54 लिहू शकतो. पण या दोघांचे ऍडिशन 9 प्लस 6 इज इक्वल्स टू 54 येते का? 15 येते का? नाही. 9 प्लस 6 इज इक्वल्स टू किती आलं पाहिजे? -15. तर आपल्याला दोन नंबर कोणते घ्यावे लागेल? ते दोन्ही नंबर -9 आणि -6. कारण की मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे त्यांचं? 54 आणि या दोघांचे ऍडिशन्स किती आली पाहिजे? ऍडिशन्स आली पाहिजे आपल्याजवळ -15. हे दोन नंबर जे आहे -9 -6 इक्वल्स टू काय येणार आहे? -9 -6 इज इक्वल्स टू काय येणार आहे आपल्याजवळ? -15. हे झालेलं आहे. त्या याचं लिहायचं ते सुरुवातीला जे दिलेलं आहे हा एक्स स्क्वेअर जशाच तसं -15 ला कसं लिहायचं? -9x -6x प्लस 54 जशाच तसं इक्वल्स टू 0. काय केलं या इक्वेशन्स मध्ये? चा 1 आणि 54 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर असे दोन नंबर घेतले त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 54 आलं पाहिजे आणि ऍडिशन किती आली पाहिजे? -15 आली पाहिजे ही टर्म. हेच लिहिलं. त्यानंतरचे स्टेप काय करायचं? या दोघा नंबरचा विचार करायचं. कोणतं? या दोन नंबरचा विचार. त्यानंतर या दोन नंबरचा विचार. या दोघांमध्ये काय कॉमन आहे? एक्स कॉमन आहे. ते एक्स बाहेर काढलं. एक्स स्क्वेअर मधून एक्स बाहेर काढल्यानंतर एक शिल्लक राहिला. त्यामधून इथून एक्स बाहेर काढलं तिथं काय असणार? -9. या दोघांमध्ये काय आहे कॉमन? 6. या दोघांमध्ये पण या 6 हा 54 हा 6च्या टेबल मध्ये येते. तर हे -6 बाहेर काढलं आपण. -6 आतमध्ये काय उरलेलं आहे? एक्स. मायनस असेल तर आतमध्ये काय ते साइन चेंज होते. मायनस बाहेर काढलं तर हा काय होणार? प्लसचं मायनस. त्यानंतर 54 9च्या टेबल मध्ये कुठे येते? 6च्या टेबल मध्ये. 6 मल्टिप्लाय बाय 9 इज इक्वल्स टू किती येते? 54. हे इक्वल्स टू 0 हे आलं. त्यानंतर काय करायचं? जे दोन ब्रॅकेट सारखे आले ते एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं. त्यानंतर x -6 उरलेलं x -6 हे एका ब्रॅकेट मध्ये इक्वल्स टू 0. एक तर काय येते? दोन नंबर आहे. दोन्ही नंबर हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये जर 0 असेल तर आपण x -9 काय लिहू शकतो? x -9 इज इक्वल्स टू 0. कोणतेही दोन नंबर काय असणार? हे जर इक्वल टू च्या फॉर्म मध्ये असेल तर x -9 इक्वल्स टू 0 लिहिता येते. और काय लिहिता येते? x -6 इक्वल्स टू 0. आता हे दोन्ही आहे. या दोन्ही नंबरला काय येणार? x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. हे -9 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार? +9. त्यानंतर x ला तिकडे -6 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार? +6. हे x इज इक्वल्स टू 6 x इज इक्वल्स टू 9 और x इज इक्वल्स टू 6 हे काय असणार? या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे? रूट्स आहे. काय केलं आपण? सिन्स शेवटी सर्वात शेवटी लिहायचं. काय लिहायचं? सिन्स 9 and 6 are the roots of quadratic equation. The roots of given quadratic equation. हे लिहायचं शेवटी. क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय काय केलं या इक्वेशन्स मध्ये? सुरुवातीला ही इक्वेशन दिलेली आहे x² -15x + 54 इज इक्वल्स टू 0. जशाच तसं इक्वेशन्स लिहिलं. त्यानंतर x² ला लागून जी टर्म आहे ती टर्म आणि कॉन्स्टंट टर्म या दोघांचं काय केलं? मल्टिप्लिकेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर दोन नंबर घेतले. कोणते? -9 आणि -6. या दोघा नंबरचा मल्टिप्लिकेशन किती येते? -50 मल्टिप्लाय बाय प्लस देन -9 -6 किती येते? -15. या दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे? -15. हे दोन नंबर घेतले. त्यानंतर कॉमन फॅक्टर काढले. कॉमन फॅक्टर काढल्यानंतर आपल्याजवळ x इज इक्वल्स टू 9 आणि x इज इक्वल्स टू 6 आलं. हे क्वेश्चन जर कळालं नसेल तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ x² प्लस x -20 हे काय आहे? गिव्हन इक्वेशन्स आहे. लेट काय लिहिलं आपण? गिव्हन इक्वेशन्स आहे आपल्याजवळ.
काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0 ही गिव्हन इक्वेशन्स आहे. या गिव्हन इक्वेशन्स मध्ये काय करायचं, एक्स स्क्वेअरची टर्म आहे त्याला लागून असणार कॉन्स्टंट आणि याला लागून असणार हे सेपरेट कॉन्स्टंट, याला कोइफिशियंट आणि हे कॉन्स्टंट, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं, मल्टिप्लिकेशन. 1 मल्टिप्लाय बाय -20 किती येते, -20. आता त्याच्यानंतर असे दोन नंबर घ्यायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 20 आणि ऍडिशन्स किती आले पाहिजे, +5 +1 किती आली पाहिजे, ऍडिशन +4. 5 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू किती येते, 5 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू आपल्या जो काय येते 20. पण आपल्याला काय पाहिजे, -20. तर आपल्याला हा नंबर जो x आहे हा काय पाहिजे, मोठा पाहिजे, म्हणजे प्लस मध्ये आहे नंबर. तर 5 - 4 इज इक्वल टू किती येते, 20. आणि जर आपण 5 मल्टिप्लाय बाय -4 केलं तर किती येते आन्सर त्याचं, -20. म्हणजेच हे जे नंबर आहे, 5 मल्टिप्लाय बाय 5 - 4 इज इक्वल टू किती येते आपल्या जो 5 - 4 इज इक्वल टू 1. अशा दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 5 आणि 4, 5 आणि 4 या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येते, -20. 5 मल्टिप्लाय बाय -4 -20 आणि दोघांचे ऍडिशन किती येते, 1 येते. तेच लिहिलं आपण. काय करायचं, हा एक्स स्क्वेअर जशाच तसं +1x ला कसं लिहायचं, 5x - 4x, याला x लावायचं इथं लिहिलं, याला x लावून इथं लिहिलं. त्यानंतर हे -20 जशाच तसं इक्वल टू 0. हे लिहिल्यानंतर काय करायचं, हे दोन नंबर आणि हे दोन नंबर याचा विचार करायचा. एक्स स्क्वेअर प्लस 5x या दोघांमध्ये काय कॉमन दिसते, x दिसते, x बाहेर काढलं. आणि इथे काय आहे, x प्लस इथे काय उरणार 5. त्यानंतर या दोघांमधून काय कॉमन दिसते, मायनस साइन बाहेर काढू आपण. त्यानंतर इथे 4 जर कॉमन काढला आपण तर काय येणार, इथे एक शिल्लक राहिलं. मायनस साइन जर बाहेर काढलं असेल तर आतमधलं साइन चेंज होते. त्यानंतर 4 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू किती येते, 20 इक्वल टू 0. हे दोन टर्म आलं. आता हे दोन्ही ब्रॅकेट जे सारखं आहे ते एका ब्रॅकेटमध्ये लिहायचं, x + 5 आणि त्यानंतर x - 4 उरलेलं एका ब्रॅकेटमध्ये, x - 4 इक्वल टू 0 हे लिहिलं. त्यानंतर हे लिहिल्यानंतर काय करायचं, x + 5 इज इक्वल टू 0 आहे, x + 5 इक्वल टू 0 लिहिता येते आणि त्यानंतर x - 4 इक्वल टू 0 लिहिता येते. x + 5 इज इक्वल टू 0 अँड x - 4 इज इक्वल टू 0 हे लिहिलं. हे लिहिल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू कसं काढतो आपण, x + 5 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -5 हे एक सोल्युशन आलं. त्यानंतर दुसरं सोल्युशन आहे, x - 4 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर साइन चेंज होते, +4 झालं. हे x इज इक्वल टू -5 अँड x इज इक्वल टू 4. म्हणजे तिथं लिहायचं, सिन्स काय लिहायचं, -5 अँड 4 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन, द रूट्स ऑफ द इक्वेशन, द क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे, रूट आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे झालं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ, 2y² + 7y + 13 इज इक्वल टू 0. हे दिलेलं गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. लेट काय लिहिलं सुरुवातीला, लेट गिव्हन इक्वेशन जशाच तसं लिहिली. काय आहे, 2y² + 27 + 27y + 13 इज इक्वल टू 0. काय करायला सांगितलं आपण, जे स्क्वेअरची टर्म आहे त्याला लागून असणार कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म या दोघांचं मल्टिप्लाय करायचं. 2 मल्टिप्लाय बाय 13 किती येते, 26. किती येते, 26. आता 26 चे असे दोन फॅक्टर करायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन, असे दोन नंबर ज्यांचं मल्टिप्लिकेशन 26 आलं पाहिजे आणि ऍडिशन 27. मोठा नंबर पहिले घ्यायचं. असं हे 26 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार, 26 आणि दोघांचे ऍडिशन किती येणार, 27. 26 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 26 आणि देन 26 + 1 इज इक्वल टू किती आलं पाहिजे, 27. ऍडिशन ही टर्म आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, ही टर्म आली पाहिजे. हेच केलं आपण. आता त्याला वापस लिहायचं, हे 2y² + 27 ला कसं लिहायचं, 26x म्हणजे 26 व्हेरिएबल काय आहे इथं, y आहे. त्यानंतर प्लस 1y ला 1y, त्यानंतर प्लस 13 इक्वल टू 0. हे 1 नाही लिहिलं तरी चालते. आता काय करायचं, या दोघांचा विचार करायचं, या दोघां नंबरचा विचार करायचा. या दोघांमध्ये काय कॉमन आहे, 2 आणि सोबत काय आहे, y. 2y कॉमन आहे तर इथे काय शिल्लक राहणार, y प्लस 2 जर बाहेर काढला आणि y बाहेर काढलं त्याच्यामधून 2 बाहेर काढल्यानंतर किती येणार, 30. त्यानंतर प्लस यामधून 1 बाहेर काढू आपण, 1च बाहेर निघणार, काही बाहेर सारखं तर नाही आहे. हे y प्लस काय येणार इथं 30. दोन्ही ब्रॅकेट सारखे आले, y + 30. जर आपलं दोन्ही ब्रॅकेट सारखं येत नसेल तर आपलं आन्सर काय आहे, आन्सर आपलं
रॉंग येणार आहे, दोन्ही ब्रॅकेट जर सारखे येत नसेल तर. आता त्यानंतर जे ब्रॅकेट सारखे आले y+13 = 0, जे दोन्ही ब्रॅकेट सारखे आले ते एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं. त्यानंतर उरलेलं जे आहे काय आहे 2y + 1 = 0 हे लिहिलं. आता दोन ब्रॅकेट = 0 आहे तर y+13 = 0 लिहिता येते आपल्याला and 2y + 1 = 0 लिहिता येते. त्यानंतर आपल्याला y ची किंमत काढायची आहे. व्हेरिएबल काय आहे इक्वेशन्स मध्ये y हा व्हेरिएबल आहे तर y ची व्हॅल्यू काढताना हा 13 तिकडे ट्रान्सफर करायचं, -30 होणार प्लसचे मायनस, त्यानंतर 2y प्लस तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -1. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे y ची, तर हे 2 जास्तीचे आहे y = -1/2. हे 2 इकडे मल्टिप्लिकेशन्सला असेल तर तिकडे काय जाणार डिवाइडला. हे आलेलं आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन्स आपल्याजवळ. तेच लिहायचं इथं सिन्स करायचं. त्यानंतर -13 and -1/2 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन, रूट्स ऑफ द इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे लिहायला विसरायचं नाही, म्हणजे आपला आन्सर झाल्यानंतर बरोबर आपल्या जवळ जे आन्सर झालेलं आहे ते लिहायचं विसरायचं नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स आहे म्हणून. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ, हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ 5m² = 22m + 15. आता हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे, पण या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही, त्यासाठी आपण याला पहिले सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं. लेट काय आहे गिवन इक्वेशन सुरुवातीला गिवन इक्वेशन्स लिहिलं जशास तसं. काय आहे 5m² = 22m + 15 हे जशास तसं लिहिलं. आता काय करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म आपला काय आहे हा ax² + bx + c = 0 हा स्टँडर्ड फॉर्म आहे. या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये हे 5m² ची टर्म सुरुवातीला पाहिजे. 22m ला इकडे ट्रान्सफर केलं तर -22m प्लस 15 ला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर -15 = 0 हे आलं आपल्याजवळ एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचं याचं स्टँडर्ड फॉर्म. आता या फॉर्म मध्ये आल्यानंतर काय करायचं, आता या फॉर्म मध्ये आल्यानंतर आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला फॅक्टरायझेशन मेथडने काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं. आता फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह केल्यानंतर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे आहे. त्यासाठी 5 आणि हा काय आहे -15 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं 5 आणि m² ला लागून असणारी टर्म आणि कॉन्स्टंट टर्म काय आहे 5 × -15 किती आहे 15×5 = 75, ते पण किती येणार मायनस मध्ये, प्लस मल्टिप्लाय बाय मायनस देन 15 × 5 किती येणार आपल्या जवळ 75. किती येणार 75. आता ते 75 आल्यानंतर असे दोन नंबर घ्यायचे, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -75 आणि ऍडिशन्स किती आली पाहिजे -22. आता हे दोन नंबर आहे 25 × 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 75 येते, पण मायनस येते का नाही. आता हे जर घेतलं आपण -25 इथं साइन कोणता आला पाहिजे मोठ्या संख्येचं साइन आलं पाहिजे, तर मोठा संख्या घेतला कोणती घेतली आपण मोठा नंबर हे घेतलेला आहे 25 -25. आता बघा -25 × 3 जर हे केलं तर -75 येणार आन्सर बरोबर. आणि त्यानंतर -25 + 3 हे केल्यानंतर -22 येणार. म्हणजे ते दोन नंबर आपले काय आहे सफिशियंट आहे या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्यासाठी. काय आलेलं आहे 5m² मायनस काय करायचं 25m + 3m - 15 = 0 हे लिहिलं. आता काय करायचं या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये हे जे दोन नंबर दिलेले आहेत कोणकोणते हे नंबर सुरुवातीचे आणि हे दोघांचा विचार करायचा. या दोघांचा विचार केल्यानंतर 5m² आणि हे 25m m इथे पण आहे इथे पण आहे, m बाहेर काढलंच, सोबत काय आहे 5 आणि या 25 मध्ये पण 25 मध्ये पण 5 आहे, म्हणजे 5m बाहेर काढलं. 5m बाहेर काढलं तिथे काय होणार m मायनस हे m तर बाहेर काढलं 5 ना कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 25 होणार 5 m - 5 आलं. त्यानंतर या दोघांच्या याच्यामधून काय काढणार आपण 3 बाहेर काढलं. 3 बाहेर काढल्यानंतर कॉमन घेतलं तर इथे काय शिल्लक राहिलं m. 3 बाहेर काढल्यानंतर 3 × 5 = किती येते आपल्या जवळ 15, म्हणजे 3 × 5 = 15, म्हणजे आतमध्ये काय येणार 5. आता हे दोन ब्रॅकेट सारखे आले कोणकोणते m - 5 हे एक वेळेस लिहिलं, जे दोन सारखे आले ते एक वेळेस लिहिलं आणि उरलेलं काय आहे 5m + 3 किती आहे 5m + 3 हे एका ब्रॅकेट मध्ये = 0 हे लिहिल्यानंतर काय करायचं हे लिहिल्यानंतर जे ब्रॅकेट आपल्या जवळ दोन ब्रॅकेट = 0 आहे सिन्स
तर हे m-5 इक्वल्स टू 0 लिहिता येते अँड 5m + 3 इक्वल्स टू काय लिहिता येते आपल्याला 0 लिहिता येते. हे लिहिल्यानंतर आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे. -5 ला तिकडे ट्रान्सफर करायचं, काय होणार +5. -5 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर +5. देन इथे आहे 5m, काय आहे 5m प्लसला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार -3. त्यानंतर m ची व्हॅल्यू काढायची आहे. तर m इज इक्वल्स टू काय येणार, हे -3 पहिलेचे इकडे 5 मल्टिप्लिकेशन्सला आहे, तर इकडे काय येणार डिवाइडला जाणार. म्हणजे m इज इक्वल्स टू काय आलेला आहे -3/5 आणि m इज इक्वल्स टू किती आलेला आहे 5. हेच या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे रूट्स आहे. म्हणजे सर्वात शेवटी काय लिहायचं आपण, सर्वात शेवटी लिहायचं 5 सिन्स करायचं, सिन्स 5 अँड -3/5 are the roots of the quadratic equation. The roots of the quadratic equation. The quadratic equation. Roots of the quadratic equation. हे झालेलं आहे आपलं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्या जवळ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे काय दिलेलं आहे 2x² - 2x + 1 इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला 0 दिलेलं आहे. आता ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे, बरोबर आहे का आहे, कारण की या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये x हा व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे 2 आहे. इथे किती राहू द्या, इथे किती राहिलं तरी आपल्याला काही टेन्शन नाही आहे. लेट काय आहे, लेट गिवन इक्वेशन्स लिहू सुरुवातीला. काय आहे 2x² - 2x + 1/2 इज इक्वल्स टू 0. या इक्वेशन्स मध्ये हा 1/2 आपल्याला जास्त दिसते, म्हणून काय करायचं या 2 ने पूर्ण याला मल्टिप्लाय करायचं. काय करायचं मल्टिप्लाय बाय 2, दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं. 0 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर पण काय येणार ती टर्म 0च येणार. म्हणजे 2 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर किती येणार 2 × 2 इक्वल्स टू 4. सोबत काय आहे x², 2 × -2 -4, त्याच्यानंतर सोबत काय आहे x आहे. त्यानंतर 2 × 1/2 किती येणार 2 2 कॅन्सल, किती येणार शिल्लक आपल्याजवळ 1, हे इक्वल्स टू 0. हे आपल्याजवळ एवढं सोल्युशन आलेलं आहे, बरोबर. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये पहा, आपण जसं सॉल्व्ह केलं तसं पण सॉल्व्ह करता येते. त्यानंतर या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये जर आपण फॉर्म्युला लावला, आपलं कोणता फॉर्म्युला लावला, हा फॉर्म्युला लावला, लक्षात द्या इकडे a - b त्याचा होल स्क्वेअर, हा जर फॉर्म्युला लावला तर याचा फॉर्म्युला काय येते a² - 2ab + b² येते. त्यानंतर जर या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये डायरेक्ट जर केलं आपण 2x - 1 त्याचा होल स्क्वेअर जर केलं तर काय येते फर्स्ट टर्मचा स्क्वेअर किती येते 2x त्याचा होल स्क्वेअर मायनस 2ab काय येणार 2a काय आहे फर्स्ट टर्म 2x त्यानंतर फर्स्ट टर्म 2x आहे, फर्स्ट टर्म 2x, देन सेकंड टर्म काय आहे 1, त्यानंतर फर्स्ट टर्म सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर किती येते 1च येते. हे तर लिहिलेलंच आहे, बरोबर, हे तर लिहिलेच आहे. आता 2 चा स्क्वेअर किती येते 2 चा स्क्वेअर 4 आणि x चा स्क्वेअर x², 2 × 2 4, 4 × x 1च येणार, त्यानंतर 1 चा स्क्वेअर 1. म्हणजे हे आलं डायरेक्ट लिहिता येते आपल्याला याचं सोल्युशन्स. काय येणार हे कशाचं सोल्युशन्स आहे, हे याचं सोल्युशन्स आहे. काय आहे 2x - 1 त्याचा होल स्क्वेअर इक्वल्स टू 0 डायरेक्ट लिहू शकतो. किंवा आपण जसं आपण आता सॉल्व्ह केलं या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला तसं पण आपण याचं सोल्युशन्स करू शकतो. 4 × 1 इक्वल्स टू 4 करा, त्यानंतर काय करा हे जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे 4 × 1 इक्वल्स टू 4 येणार, त्यानंतर काय असे दोन नंबर काय येणार 2 × 2, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 4 आलं पाहिजे आणि ऍडिशन्स किती आले पाहिजे -4. तर हे -2 दोघांना मायनस मल्टिप्लाय बाय 4 येणार आणि त्या दोघांचं हे केल्यानंतर या दुसऱ्या मेथडने पण तुम्हाला मी सॉल्व्ह करून देणार, बरोबर. सुरुवातीला आपण या मेथडने सॉल्व्ह करू. काय आहे 2x - 1 त्याचा होल स्क्वेअर केल्यानंतर इक्वल्स टू 0, टेकिंग स्क्वेअर रूट केल्यानंतर काय येणार टेकिंग स्क्वेअर रूट, काय हे टेकिंग स्क्वेअर रूट केल्यानंतर हे स्क्वेअर काय जाणार आपल्या जवळ कॅन्सल होणार, म्हणजे इथं काय येणार आपल्या जवळ 2x - 1 इक्वल्स टू 0. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे x ची, तर x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर हे 2x जशाल तसं 1 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -1 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर +1, देन +1 आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर हे 1 जशास तसं 2 जास्तीचे आहे इकडे गेल्यानंतर अपॉन ला येणार. हे झालं आपलं x = 1/2 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे रूट्स आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं x = 1/2 हेच काय आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स. आता 1च आलेलं असेल तर याच्यामध्ये दोन रूट्स येतात, म्हणजेच काय येणार सिन्स 1/2 अँड 1/2 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. काय येणार रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन
आता हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे, रूट्स आहे. जसं आपण या मेथडने सॉल्व्ह केल्यानंतर जसं तुम्हाला दिलेलं आहे कोणती मेथड आहे, आता दुसऱ्या मेथडने बघा काय आहे याचं सोल्युशन. हे दिलेलं आहे 4x² - 4x + 1 = 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे तर आपण काय करतो, 4 × 1 किती येणार 4. त्यानंतर काय करायचं, असे दोन नंबर घ्यायचं ज्यांचं मल्टिप्लिकेशन 4 आलं पाहिजे. आपण 2 आणि 2 मल्टिप्लिकेशन 4 येते पण ऍडिशन किती पाहिजे -4. म्हणजे -2 × -2 -2 = 4 येते. त्यानंतर -2 आणि -2 = किती येते, त्यांचं ऍडिशन किती येते -4. तर तेच वापस लिहायचं इथं. काय करायचं, हे 4x जशाला तसं 4x² - 4x ला कसं लिहायचं, -2x आणि -2x आणि हे +1 = 0. हे लिहिल्यानंतर काय करायचं, या दोन नंबरचा विचार करायचं. या दोन संख्याचा विचार करायचा. दोघांमध्ये काय आहे 4x, 2x कॉमन आहे बरोबर. 2x कॉमन काढलं तर इथे काय होणार आपल्याजवळ 2x बरोबर आहे. 2 बाहेर काढलं आणि x पण बाहेर काढलं तिथे काय येणार -1. त्यानंतर याच्यामधून काय कॉमन काढता येईल आपल्याला, यामधून काहीच कॉमन काढता येत नाही. -1 जर बाहेर काढला आपण तर इथे काय येणार +2x चे -2x, आतमधला साइन चेंज होणार. मायनस बाहेर काढलं तर इथे -1 = 0. दोन ब्रॅकेट सारखे आले. कोणते दोन ब्रॅकेट, हे दोन ब्रॅकेट सारखे आले. 2x - 1 आणि दुसरं काय आहे 2x - 1. हे दोन्ही सारखे झाले बरोबर. दोन्ही सारखे आले असेल तर हेच सोल्युशन्स आहे आपल्याजवळ. 2x - 1 = 0 अँड 2x - 1 = 0. देन x = काय येणार आपल्याजवळ, x = येणार 2x - 1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर +1. देन काय येणार x = काय येणार 1/2. सेम हेच याच्यासाठी पण काय आहे 2x - 1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर +1. देन x = किती येणार 1/2. हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय झालेलं आहे, रूट झालेलं आहे. ते शेवटी लिहायचं. काय लिहायचं, x = 1/2 अँड 1/2 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. हेच लिहायचं. हे झालं या मेथडनी सोल्युशन्स, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे या मेथडनी सोल्युशन्स. आणि आता बघितलं दुसऱ्या मेथडने त्या इक्वेशनचं सोल्युशन. त्यानंतर सेम नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ 6x - 2/x = 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये आपल्याला काय दिसत आहे, लेट गिवन इक्वेशन्स आहे आपल्याजवळ. जशाच तसं लिहिलेलं काय आहे 6x - 2/x = 1. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे का नाही, पण याला तरी आपण त्या फॉर्म मध्ये लिहायचं. हे x = काय आहे, डिनॉमिनेटरला आहे 2/x. तर x ने मल्टिप्लाय जर केलं आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला मल्टिप्लाय बाय x ने केलं, मल्टिप्लाय बाय x. जसं आता आपल्याजवळ काय होतं, खाली दिलेलं 2 होतं या अगोदरच्या क्वेश्चन्स मध्ये. आता इथं खाली काय आहे x आहे. x ने जर मल्टिप्लाय केलं किंवा क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी सोल्युशन येते आपल्याजवळ. x ने मल्टिप्लाय करू 6x × x किती होणार 6x². x × x x². त्यानंतर मायनस, हे मायनस जशाला तसं 2/x × x किती होणार x कॅन्सल, किती येणार 2 शिल्लक राहणार. त्यानंतर 1 × x किती होणार x. हे असं इंटरफेस आला आपल्याजवळ बरोबर आहे. आता हे आल्यानंतर काय करायचं, याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. हे 6x² x ला इकडे ट्रान्सफर केलं तर -x आणि हे इथे येणार किती येणार -2 = 0. हे असे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आली. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आल्यानंतर काय करायचं, हे दिलेलं x² ची कोएफिशिएंट आणि इथे काय आहे कॉन्स्टंट टर्म, या दोन्ही संख्यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 × -2 किती येणार -12. आता असे दोन नंबर घ्यायचे ज्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -4 आणि ऍडिशन किती आली पाहिजे -1. म्हणजेच किती आलं पाहिजे 4 × 3 = 12 बरोबर आहे. 4 × 3 = किती येणार आपल्याजवळ -12. आता नंबर कोणता आहे पाहिजे मायनस, तर मायनस हा मोठा नंबर घेतला आपण बरोबर. -4 × 3 = किती येते -12. किती येणार -12. मायनस मल्टिप्लाय बाय प्लस मायनस, देन 4 × 3 = 12. देन -4 + 3 किती येणार -1. हेच सोल्युशन्स पाहिजे आपल्याला. तेच इथं लिहिलं किती आहे सिन्स 6x² -1x ला कसं लिहिलं -4x आणि त्यानंतर +3x -2 = 0 हे असं लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर काय करायचं, हे 2 नंबर आणि हे 2 नंबर या दोन्ही नंबरचा काय करायचं विचार करायचं. हे विचार केल्यानंतर इथे 6 मध्ये 2 आहे, इथे पण काय आहे 4 मध्ये 2 आहे, तर 2 बाहेर काढू आपण. काय करू 2 बाहेर काढू आणि त्यानंतर इथे x आहे, इथे पण x आहे, 2x बाहेर काढलं इथे काय येणार 3 × 2 = 6. देन x जशाच तसं, त्यानंतर मायनस जशाच तसं 4 मधून 2 बाहेर काढले तर किती येणार 2. सेम प्रोसेस, यामधून काहीच बाहेर काढता येणार नाही, 1 बाहेर काढू
किती येणार 3x मायनस 2 जशाच तसं इक्वल्स टू 0. दोन ब्रॅकेट बघा, दोन ब्रॅकेट जर आपल्या जवळ सारखे येत असेल तर आपलं सोल्युशन बरोबर ऍज इट इज चाललेलं आहे. तर हेच सोल्युशन करण्यासाठी आपण 3x मायनस 2 जशाच तसं लिहिलं, दोन ब्रॅकेट मधले एक ब्रॅकेट जशाच तसं उरलेलं एका ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 1 इक्वल्स टू 0 हे एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं. आता काय करायचं, दोन ब्रॅकेट इक्वल्स टू 0 असेल तर 3x मायनस 2 इक्वल्स टू 0 लिहिता येते आणि 2x प्लस 1 इक्वल्स टू काय लिहिता येते आपल्याला 0 लिहिता येते. हे लिहिल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर हे 3x आहे, मायनस 2 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर प्लस 2, देन x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे किती येणार 2 डिवाइड बाय 3, 2/3. हे झालं एक सोल्युशन, हे x इज इक्वल्स टू व्हॅल्यू काढली होती. दुसरं सोल्युशन 2x 1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -1, देन x जशाच तसं हे 2 इकडे जाणार डिवाइडला म्हणजे -1 डिवाइड बाय 2. हे झालेलं आहे दुसरं सोल्युशन. म्हणजे सेम काय लिहिलं आपण, हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे रूट्स आहे, हेच लिहायचं आहे. इथं काय करायचं, सिन्स काय आहे, सिन्स 2/3 अँड काय येणार -1/2 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, काय ना क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय असणार आहे, रूट्स असणार आहे. हे बघितलेलं आहे आपण क्वेश्चन्स. आता दिलेलं इक्वेशन जशाच तसं होतं आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा, एक्स मल्टिप्लाय करून, त्यानंतर दोघांचा मल्टिप्लाय करून जे टर्म आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -12 आणि ऍडिशन -1 आलं पाहिजे. त्यानंतर हे दोन्ही पुटअप करून आपण x इज इक्वल्स टू 2/3 अँड x इज इक्वल्स टू -1/2 हे सोल्युशन आणलेलं आहे. त्याजवळ नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिलेलं स्क्रीनवरती आहे, √2x² प्लस 7x प्लस 5√2 इज इक्वल्स टू 0 टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व करायचं आहे आणि या ऍक्टिव्हिटीला कंप्लीट करायची आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आपल्याला एम्प्टी बॉक्स दिलेला आहे, या बॉक्सला कंप्लीट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक स्टँडर्ड फॉर्म आहे, काय आहे ax² प्लस bx प्लस c. स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेला आहे x² ची टर्म, त्यानंतर x ची टर्म आणि कॉन्स्टंट टर्म हे दिलेलं आहे. हे दिलेलं असताना आपण फॅक्टरायझेशन करताना काय करतो, x² ला लागून असणारी टर्म, x² ला लागून असणारी टर्म आणि कॉन्स्टंट टर्म या दोघांचं काय करतो, मल्टिप्लिकेशन्स करतो. √2 काय आहे, मल्टिप्लिकेशन्स करताना दोघांचा मल्टिप्लिकेशन्स केल्याने √2 आणि 5√2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन्स केल्याने √2 मल्टिप्लाय बाय 5√2, 5 मल्टिप्लाय बाय इथं काही नाही म्हणजे 1 आहे, 5 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू 5. देन √2 मल्टिप्लाय बाय √2 किती येणार आपल्या जवळ 2, 2 मल्टिप्लाय बाय 5 किती येणार 10. आता असे दोन नंबर घ्यायचे ज्या दोन संख्यांचा मल्टिप्लिकेशन्स किती आलं पाहिजे 10 आणि ऍडिशन्स किती आली पाहिजे 7x, ऍडिशन्स 7. असे दोन नंबर 5 मल्टिप्लाय बाय 2, 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू 10, देन 5 प्लस 2 इज इक्वल्स टू किती येणार आपल्या जवळ 7. तर इथं लिहायचं 7x ला कसं लिहायचं 5x आणि 2x हे लिहिलं. त्यानंतर या दोघं नंबर मध्ये पाहायचं काय दिसते, आपण x कॉमन काढलं, x जर कॉमन काढलं असेल तर इथे काय शिल्लक राहिलेलं आहे √2 आणि x, आणि त्यानंतर इथून x जर बाहेर काढलं असेल तर इथे काय शिल्लक राहिलेलं आहे 5, इथे काय शिल्लक राहिलेलं आहे 5. त्यानंतर √2 बाहेर काढलं, काय काढलेलं आहे √2, या 2 मधून √2 बाहेर काढलं, 2 आहे √2 मल्टिप्लाय बाय √2 याचा आन्सर किती येणार आपल्या जवळ 2 येणार. तर आपण √2 बाहेर काढलं, √2 बाहेर काढल्यानंतर आतमध्ये पण शिल्लक काय राहिलं पाहिजे √2 राहिलं पाहिजे, हे √2 प्लस हे √2 बाहेर काढलेलं आहे, इथे काय राहणार 5. त्यानंतर बघा आपल्या जो दोन्ही ब्रॅकेट काय आलेले आहे सारखे आलेले आहे, हे √2 इथे x आहे, x पण आहे इथे शिल्लक, हे x आपण याला एडिट करू, हे दिलेलं आहे इथे x पण आहे सोबत x आणि हा प्लस जशाच तसं. त्यानंतर √2x प्लस 5, √2x प्लस 5 दोन्ही काय आहे सारखे आहे, जे सारखे आहे ते एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं √2x प्लस 5 आणि उरलेलं आहे x प्लस √2 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. त्यानंतर पहिल्या ब्रॅकेट इक्वल्स टू 0, दुसऱ्या ब्रॅकेट इक्वल्स टू 0 म्हणजेच √2x प्लस 5 इज इक्वल्स टू 0 पाहिजे आपल्याला, आणि दुसरा आहे x प्लस √2 इक्वल्स टू 0. त्यानंतर x इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू काढायची आहे, कशाची x ची. जेव्हा आपण x ची व्हॅल्यू काढतो तेव्हा हे √2x प्लस काय दिलेलं आहे 5 इक्वल्स टू आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर हे 5 इकडे ट्रान्सफर केल्यानंतर -5 येते आणि √2 याला डिवाइडला जाणार, काय येणार -5 अपॉन √2. आन्सर काय येणार -5 अपॉन √2 हे त्याचं आन्सर येणार. त्यानंतर इथे x प्लस √2 इक्वल्स टू 0 आहे, तर √2 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर आन्सर काय येणार -√2. तर आपल्या जवळ त्याचं सोल्युशन आलेलं आहे, काय आहे हे -√2 याचं सोल्युशन, आणि याचं सोल्युशन आलेलं आहे -5 अपॉन
√2 हे याचं सोल्युशन आहे. हे झालं आपली ऍक्टिव्हिटी कम्प्लीट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवरती 3x² - 2√6x + 2 या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला कोणत्या फॉर्मने सोडवायचं आहे? फॅक्टरायझेशन मेथडने सोडवायचं आहे. लेट गिव्हन इक्वेशन्स आपल्याजवळ गिव्हन इक्वेशन जशाच तसं लिहिली पहिले सुरुवातीला. हे 3x² - 2√6 + 2 = 0. आता काय करायचं? जे x² ला लागून असणारी टर्म आहे काय आहे? 3 आणि त्यानंतर कॉन्स्टंट टर्म या दोन्ही संख्यांचा मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 2 किती येते आपल्याजवळ? 6. आता असे दोन नंबर घ्यायचं ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? ज्याचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आपल्याजवळ 2√6. आता 2√6 मल्टिप्लाय आलं पाहिजे तर हे √6 × √6 या दोघांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आन्सर किती येते? आता √6 × √6 आन्सर किती येते आपल्याजवळ? 6. पण आपल्याला आन्सर किती पाहिजे? 6च पाहिजे. पण या दोघांचे ऍडिशन किती पाहिजे? -6 √6 + √6 तर हे किती येते? 2√6. किती येते? 2√6. आता आपल्याला 2√6 नाही पाहिजे. काय पाहिजे आन्सर? -2√6. किती? -2√6. तर त्याच्यासाठी हा नंबर पण मायनस घेतला आणि हा नंबर पण मायनस घेतला. तर आता नेक्स्ट -√6 - √6 किती येणार? -2√6 आणि यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस मल्टिप्लाय बाय मायनस किती आलं? प्लस. हे झालं आपलं फायनल. काय झालेलं आहे? √6 ला कसं लिहायचं? एक वेळेस -√6 आणि -√6 हे असं लिहिलं. तर हेच टर्म वापस लिहू आपण. 3x² - 2√6 ला कसं लिहायचं? एक वेळेस √6 x लावायचं त्याच्यासोबत आणि दुसऱ्या वेळेस पण -√6 हे x लावलं. ही टर्म जशाच तसं +2 = 0. हे लावल्यानंतर आता काय करायचं? या दोन संख्यांचा विचार करायचा आणि या दोन संख्यांचा विचार करायचा. त्याच्या अगोदर याला थोडा आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे. क्रॉस सोल्युशन्स हे 3x² - √6 ला कसं लिहू शकतो आपण? हे √3x आणि √2 मल्टिप्लिकेशन मध्ये √3 × हे असं लिहू शकतो. 3 × 2 = √6. तर हे 3 ला पण बाहेर लिहिलं आपण √3 आणि हे √2 दोघांना मल्टिप्लिकेशनला √3 आणि √2. त्यानंतर मायनस सेम याच प्रोसेसनं √3x × √2 प्लस काय आहे आपल्याजवळ? प्लस आहे 2. 2 ला आपण कसं लिहू शकतो? √2 × √2 किती येणार? 2. √2 आणि √2 काय होते? √2 चा स्क्वेअर रूटला काय करते? कॅन्सल. तर आपल्याचा आन्सर काय होते? 2 आन्सर उरते. तर त्याला पण आपल्याला काय लिहिता येते? √2 × √2 = 0 काय आहे? 0 0 ही टर्म आहे. त्यानंतर काय करायचं? हे =0. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट मध्ये काय पाहायचं? या दोन संख्यांचा विचार करायचा. या दोन संख्यांमध्ये काय कॉमन आहे आणि या दोन नंबर मध्ये काय कॉमन आहे? या दोन्ही याच्यामध्ये पाहायचं काय कॉमन दिसतंय आपल्याला. इथं 3 आहे, इथं √3 आहे, इथं x आहे, इथं x आहे. जर आपण √3 बाहेर काढलं, काय काढलं? √3 जर बाहेर काढलं, या 3 मधून √3 बाहेर काढलं तर आतमध्ये पण √3 शिल्लक राहणार आणि x आहे इथं. तर हे x काय केलं? इथून 3 आणि इथून √3 म्हणजे हे इथं √3 शिल्लक राहणार आणि हा x शिल्लक राहणार. त्यानंतर मायनस √3x तर बाहेर काढलं, इथं शिल्लक काय राहिलेलं आहे आपल्याजवळ? 2. त्यानंतर मायनस या दोघांमधून काय काढायचं बाहेर? यामधून पण काय काढायचं? यामधून इथं √2 आहे, इथं √2 आहे. तर √2 जर बाहेर काढला आपण तर इथं √3x आहे, हे √3x हा √2 बाहेर काढला, याच्यातून एक √2 जर बाहेर काढलं, मायनस साईन बाहेर काढलेला आहे, आतमध्ये काय होणार? साईन चेंज होणार आणि इथं शिल्लक काय राहणार? √2 = 0. हे शिल्लक राहिल्यानंतर दोन ब्रॅकेट सारखे आले. दोन ब्रॅकेट सारखं आलं म्हणजे आपलं वे बरोबर आहे. त्यानंतर काय करायचं? जे दोन ब्रॅकेट सारखे होते √3x - √2 हे दोन्ही एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं आणि उरलेलं काय आहे? √3x काय आहे उरलेलं? √3x - √2 = 0. दोन्ही ब्रॅकेट =0. आता दोन्ही ब्रॅकेट सारखे आलेले आहे आपल्याला. तर आपल्याला एक ब्रॅकेट सॉल्व्ह केलं तरी चालते. म्हणजे √3x - √2 = 0 लिहिता येते अँड काय लिहिता येते? दुसरं ब्रॅकेट आहे √3x - √2 = 0 लिहिता येते. हे दोन्ही या दोन्ही ब्रॅकेटला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. कोणत्याही इक्वेशन्सला सॉल्व्ह करणं म्हणजे त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणं. आपल्याला √3 हा x -2 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर +2. सेम प्रोसेस हा √3x -2 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर +2. तर सेम आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. सिन्स x इथं √2 आहे, इथं 3 याला मल्टिप्लिकेशन्सला आहे, इकडे काय येणार? डिवाइडला येणार. सेम प्रोसेस सिन्स
इकडे √3 आहे. काय आहे √3? तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x जशास तसं घेतलं, हे √2 जशाला तसं, आणि हा काय जाणार डिवाइडला जाणार हा √3. x = 2/√3 आणि x = 2/√3. हे दोन्ही काय झाले, याचे सोल्युशन झाले. हेच आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. तर शेवटी लिहायचं काय, लिहायचं शेवटी सिन्स काय लिहायचं, सिन्स √2/√3 and √2/√3 are the roots of the equation, roots of the given equation, given quadratic equation. कोणती इक्वेशन्स आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे शेवटी लिहायचं विसरायचं नाही. हे झालं आपलं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन्स. काय केलं आपण, सुरुवातीला दिलेली क्वाड्रॅटिक इक्वेशन जशाच तसं लिहिलं. त्यानंतर याच्यामध्ये जे x² ला लागून असणारी टर्म आणि कॉन्स्टंट टर्म या दोघांचं मल्टिप्लाय केलं. या दोघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर -√6 मल्टिप्लाय बाय -√6 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 6 येते, आणि त्यानंतर -√6 या दोघांचे ऍडिशन्स केल्यानंतर -2√6 येते. हे दोघं ऍडिशन्स केलं. -2√6 ला कसं लिहिलं आपण, 1/√6 आणि 1/√6 दोघाला x लावलं. हे 1 लावल्यानंतर दोघांना फोल्ड केलं आपण, √6 ला फोल्ड केलं, √3 आणि √2 लिहिलं. त्यानंतर कॉमन पार्ट जे आहे ते बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर दोन जे कॉमन ब्रॅकेट आहे ते एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं, आणि त्यानंतर उरलेलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. दोन्ही ब्रॅकेट सॉल्व आलं, दोन्ही ब्रॅकेट सारखे आले, आपण x ची व्हॅल्यू काढलं. हे झालं या x चं सोल्युशन. x = √2/3 आणि दुसरा आहे x √2/3. हे दोन्ही काय आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. तेच लिहिले आपण फाइंड आउट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ 2m इन ब्रॅकेट m - 20 = 0. हे क्वेश्चन्स आहे. लेट काय आहे दिलेलं, गिवन इक्वेशन, गिवन इक्वेशन जशाच तसं लिहिलं आपण. गिवन इक्वेशन्स काय आहे, 2m - 24 = 0. 2m इन ब्रॅकेट m - 24 = 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे का नाही, पण ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटला सॉल्व्ह करू. 2m नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. 2 × 1 = 1, m × m² मायनस जशाच तसं 2m × 24, 2m × 24, 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर किती येणार, 2 × 24 = 28, आणि देन m जशाच तसं = 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे आपल्याजवळ, बरोबर आहे. =20. इथे थोडाफार करेक्शन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ. इथे 15 आहे. काय आहे, 15 आहे, 50 आहे इथे. हा, त्यानंतर इथे पण 50 येणार, आणि त्यानंतर इथे पण 50 येणार. त्यानंतर काय आहे, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं. हा 2m², त्यानंतर 48m, 50 ला इकडे आणल्यानंतर -15 = 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आली. आता दोन्ही इक्वेशन्स मध्ये दिसत आहे. याला जर आपण मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय बाय 2 ने जर डिवाइड बाय 2 काय करायचं, डिवाइड करायचं. पूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला काय करायचं, डिवाइड करायचं. डिवाइड बाय 2 दोन्ही साइडला जर डिवाइड केलं आपण 2 ने, तर काय 2 ने डिवाइड केल्यानंतर 2 चाललं जाणार. त्यानंतर -28 चे किती येणार, 24m. याला डिवाइड केल्यानंतर 2 ने डिवाइड केल्यानंतर किती होणार, 25 = 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आली. आता ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आल्यानंतर या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला कसं सॉल्व्ह करतो आपण, m² ला लागून असणारी टर्म आणि कॉन्स्टंट टर्म या दोन्ही टर्मचा काय करतो, मल्टिप्लिकेशन्स करतो. 1 × -25 त्यानंतर -25 चे असे दोन फॅक्टर ज्यांचे ऍडिशन्स किती आले पाहिजे, -24, आणि काय आलं पाहिजे, मल्टिप्लिकेशन्स -25, असे दोन नंबर. आता हे 25 मल्टिप्लाय बाय 1 = किती येते, 25. पण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला -25 पाहिजे. तर हे सुरुवातीला जर मोठा नंबर जर मायनस मध्ये घेतला आपण, -25 आणि 1, तर हे -25 मल्टिप्लाय बाय 1 = किती येणार, -25, आणि हे -25 + 1 = किती येणार, -24. हे दोन्ही नंबर, तेच दोन नंबरला रिपीट लिहायचं. आपण काय केलेलं आहे, हे m² जशाला तसं, -24 ला कसं लिहायचं, -25m, आणि एक वेळेस काय लिहायचं, +1m, हे -25 = 0. हे लिहिलं. आता काय करायचं, या दोन नंबरचा विचार करायचा. हे सुरुवातीचे दोन नंबर आणि हे दोन नंबर, या दोन नंबरचा विचार केल्यानंतर या दोघांमध्ये काय कॉमन आहे, m. तर इथे m शिल्लक राहिलं. त्यानंतर -25m मधून m बाहेर काढल्यानंतर इथे शिल्लक राहते 25, प्लस यामधून 1 बाहेर काढू आपण, इथे शिल्लक राहणार m - 25 = 0. दोन ब्रॅकेट सारखे आलेले आहे. काय आहे,
m-25 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरणार आहे m+1 = 0. हे आहे. जर कोणतेही दोन ब्रॅकेट इक्वल्स टूच्या फॉर्म मध्ये 0 असेल तर आपण m-25 एक ब्रॅकेट इक्वल्स टू 0 आणि हे दुसरा ब्रॅकेट इक्वल्स टू 0 असं लिहिता येते. तर आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे. इथं दिलेलं आहे m-25, तर m-25 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर +25 म्हणजे m किती आलं +25 आणि देन m 1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -1. हे झालं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. तर शेवटी असंच लिहायचं. सिन्स काय लिहायचं 25 and -1 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय लिहायचं द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे लिहायचं. शेवटी काय केलं इक्वेशन्स मध्ये सुरुवातीला दिलेलं आहे जशाच तसं इक्वेशन्स लिहिलं. त्या इक्वेशन्स लिहिल्यानंतर दोघाला काय केलं आपण 2m ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. ते सॉल्व्ह केल्यानंतर इथे सर्वांच्या डिवाइडला काय दिसत आहे सर्वाला 2 ने डिवाइड केलं आपण. 2 ने डिवाइड केल्यानंतर ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आली. या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला आपण सांगितलेलं आहे फॅक्टरायझेशन मेथडनी सोडवा. दोघा नंबरचा मल्टिप्लिकेशन -25 आणि दोन नंबरचा ऍडिशन्स किती आली पाहिजे -24. तर हे आलेलं आहे हे लिहिलं. हेच या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये दोन ब्रॅकेट सारखे आले. सुरुवातीला एक ब्रॅकेट इक्वल्स टू 0 आणि दुसरा ब्रॅकेट इक्वल्स टू 0. m = 25 आणि m = -1. हेच आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ. नेक्स्ट क्वेश्चन लेट गिवन इक्वेशन्स आहे 25m² = 9. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. का आहे कारण की या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये एक व्हेरिएबल आहे आणि या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे 2 आहे. तर ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. याला आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. हा 25 जशाच तसं हा m², या 9 ला इकडे आणल्यानंतर -9 = 0. आता हे 5 जे आहे याला आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मध्ये लिहिता येते. कसं आता हे 5 जे आहे 25 कशाचा स्क्वेअर आहे 5 चा स्क्वेअर आणि हा m². 9 कशाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर = 0. आता 5 चा पण स्क्वेअर आणि m चा पण स्क्वेअर तर दोघाला सोबत लिहिता येते 5m त्याचा होल स्क्वेअर मायनस इथे किती आहे 3 चा स्क्वेअर = 0. आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे a² - b² किती येते a - b आणि a+b हे लिहिता येते. असं फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. तर हे फॉर्म्युला a हा आहे आणि हा b आहे. a² - b² असेल तर काय लिहिता येते a - b. a किती आहे 5m - 3 आणि दुसऱ्या याच्यात काय लिहिता येते 5m + 3 = 0. हे असं लिहिता येते a - b a+b. तर आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे m ची. तर हे दोन ब्रॅकेट = 0 असेल तर आपल्याला एक ब्रॅकेट = 0 लिहिता येते. बरोबर एक ब्रॅकेट = 0 लिहिता येते. दोन ब्रॅकेट = 0 असेल तर 5m - 3 = 0 and 5m + 3 = 0. तर m ची व्हॅल्यू काढायची आहे. 3 ला तिकडे ट्रान्सफर करा 5m = 3 -3 चे +3 जाणार. त्यानंतर m बरोबर किती येणार आपल्याजवळ सिन्स m बरोबर येणार आपल्याला 3/5. हे पहिलं सोल्युशन m ची व्हॅल्यू. त्यानंतर सेम प्रोसेस हे 5m जशाच तसं +3 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -3 देन m = काय येणार -3/5. हे झालं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन. काय आलेलं आहे सिन्स इथं लिहायचं 3/5 and -3/5 are the roots of the equation quadratic equation. हे झालं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स. या इक्वेशन्सला आपण सुरुवातीला जशाच तसं लिहिलं. हे जशाच तसं लिहिल्यानंतर काय आलेलं आहे एक आपल्याजवळ इक्वेशन्स या फॉर्म मध्ये आली. या फॉर्म मध्ये आल्यानंतर आपण त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर लिहिलं. 25 हा 5 चा स्क्वेअर आहे आणि हा m² जशाच तसं 9 हा कशाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर. तर इथे फॉर्म्युला बनवला आपण. कोणता फॉर्म्युला हे फॉर्म्युला बनवलेला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला येणं गरजेचं आहे. a² - b² किती येते a² - b² a - b इन ब्रॅकेट a+b. हा a आहे हा b आहे तर त्याला a - b आणि a+b या फॉर्म मध्ये लिहिलं. आता दोन ब्रॅकेट आल्यानंतर आपण आतापर्यंत त्या इक्वेशन्सला सॉल्व्ह करतच आहे. सेम प्रोसेसने आपण यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट केलं. तेच आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ 7m² - 21m दिलेला आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं लेट रूट्स फाइंड आउट करायचं आपल्याला. गिवन इक्वेशन लेट
गिवन इक्वेशन जशास तसं लिहिलं. गिवन इक्वेशन काय आहे 7m² इज इक्वल टू 21m. ही गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला काय करायचं आहे रूट्स फाइंड आउट करायचे आहे. त्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन जशास तसं लिहिलं. 27m ला इकडे ट्रान्सफर करू आपण. हे 7m². 20m ला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर -20m इज इक्वल टू 0 हे येणार. या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व्ह केल्यानंतर काय येते आपल्याला रूट्स फाइंड आउट येते. त्यामध्ये इथं बघा 7 इथं 20m इथं m इथं m, तर या दोघांमध्ये 7m कॉमन आहे बरोबर. तर इथे शिल्लक राहते m आणि मायनस या 21 मधून 7 बाहेर काढले आपण तर 7 × 3 इज इक्वल टू काय येणार 21 आणि हे m तर बाहेरच आहे. हे m इज इक्वल टू 0. काय आलेलं आहे 7m × m इज इक्वल टू 7m². 7m × 3 इज इक्वल टू 21m. त्यानंतर जर आता हे दोन नंबर आहे दिलेलं 7m × m-3 इक्वल टू 0 आहे तर आपल्याला काय लिहिता येते 7m इक्वल टू 0 अँड काय लिहिता येते m-3 इक्वल टू 0. देन आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे. 7 जर तिकडे ट्रान्सफर केलं सिन्स तर 0/7 इज इक्वल टू किती येणार m इक्वल टू 0 अँड m ला तिकडे ट्रान्सफर केलं आणि 3 ला तिकडे ट्रान्सफर केलं तर +3 म्हणजेच m इक्वल टू 0 अँड m इज इक्वल टू 3. हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. सिन्स काय आहे 0 सिन्स 0 अँड 3 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे रूट्स आहे. हे झालं आपलं या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व्ह केलं आपण. त्यानंतर नेक्स्ट लास्ट क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ दिलेल्या स्क्रीनवरती. हे m² - 11 m² - 11 इक्वल्स टू 0 दिलेलं आहे. लेट गिवन इक्वेशन्स आहे. गिवन इक्वेशन सुरुवातीला लिहिलं. गिवन इक्वेशन्स आहे m² - 11 इक्वल्स टू 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्यासाठी हा m² आहे सुरुवातीला लिहिलं. आता 11 हा 11 पण कशाचा तरी स्क्वेअर आहे. काय आहे जसं आपण 11 आहे तर 11 ला लिहिता येते रूट मध्ये 11 × रूट मध्ये 11. रूट मध्ये 11 म्हटल्यानंतर रूट 11 बरोबर आहे 11 चा स्क्वेअर रूटला कॅन्सल करून 11 येते. म्हणजेच रूट मध्ये जे 11 आहे आपल्याला याला असं लिहिता येते 11 इज इक्वल टू रूट 11 इक्वल टू त्याचा स्क्वेअर लिहिता येते. रूट मध्ये 11 त्याचा स्क्वेअर रूटला कॅन्सल करून काय उरते 11च उरते. त्यानंतर आता जसं आपण a² - b² आहे आताच फॉर्म्युला बघितला होता. कोणता फॉर्म्युला बघितला होता हा फॉर्म्युला बघितला होता a² - b². काय लिहितो आपण a - b इन ब्रॅकेट a + b हे लिहितो. तर ते सेम प्रोसेस याला लिहायचं. काय लिहायचं सिन्स सुरुवातीला हा a आहे m - रूट मध्ये 11 त्यानंतर दुसरं ब्रॅकेट काय लिहायचं m + रूट मध्ये 11 हे इक्वल्स टू 0 हे आलं. आता हे आल्यानंतर आपण काय करतो दोन ब्रॅकेट इक्वल्स टू 0 असेल तर एक ब्रॅकेट इक्वल्स टू 0 आणि दुसऱ्या वेळेस काय लिहितो सिन्स हा m - रूट 11 इज इक्वल्स टू 0 अँड m + रूट 11 इज इक्वल्स टू 0 लिहिलं. आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे. रूट 11 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर मायनसचे प्लस झाले m इज इक्वल्स टू प्लस रूट 11 आणि m इज इक्वल्स टू काय येणार दुसरी व्हॅल्यू प्लसला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -रूट 11 हे झालं m इज इक्वल्स टू -रूट 11. या दोन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे काय आहे रूट 11 अँड -रूट 11 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असं लिहायचं इथे. हे झालं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स. आताच आपलं प्रॅक्टिस सेट 2.2 कम्प्लीट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये पाहणार आहे आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. पण कम्प्लिटिंग स्क्वेअर पाहण्या अगोदर तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड येणं गरजेचं आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा म्हणजे हेच व्हिडिओ तुमच्या जवळ सर्वात लवकर पोहोचेल. थँक्यू.